ताई, आपण प्रभाग क्रमांक 24 मधून अपक्ष उमेदवार आहे, तर आपला अजेंडा काय? माझा अजेंडा आहे जनतेचा विकास आणि जनतेची प्रभाग 24 मध्ये जी काही मुस्कटदाबी होतीये, प्रभाग 24 मध्ये जी हुकुमशाही सुरू आहे ती हुकुमशाही मोडीत काढणे हा माझा अजेंडा आहे. म्हणून मी अपक्ष उमेदवार आहे. भारतीय जनता पार्टीचं 10 वर्ष काम केल्यानंतरही ज्यावेळी माझ्या कामाला अख्ख्या महाराष्ट्रभर एक पाठिंबा मिळतोय, माझं कार्य नावाजलं जात आहे, तरी देखील भारतीय जनता पार्टीने माझ्याकडे फक्त 2.5 ते 3 कोटी रुपये नव्हते म्हणून माझं तिकीट नाकारलं आणि म्हणूनच मी अपक्ष उमेदवार म्हणून नारळ या चिन्हावर अपक्ष लढवत आहे. ताई, 10 वर्ष आपण बीजेपीला दिले, तळागाळात आपण राहून त्या बीजेपी पक्षाचं कार्य केलेलं आहे आणि आपल्याला तिकीट देण्यात नाही आलं, याच्या मागचं कारण काय? यामागचं कारण म्हणजे स्थानिक राजकारण. कारण स्थानिक लेवलला भारतीय जनता पार्टीचे जे कोणी नेते मंडळी आहेत त्या नेते मंडळींनी फक्त स्वतःच्या तिजोऱ्या भरणे, लोकांच्या जमिनी लाटणे, खंडण्या गोळा करणे, धमक्या देणे याच्यामध्येच ते पूर्ण गुंग होते. परंतु मी जमिनीवर उतरून, रस्त्यावर उतरून जनसामान्यांचे कार्य करतेय, प्रत्येकाच्या मदतीला धावून जातेय, महिला मुलींच्या संरक्षणासाठी दिवस रात्र झटतेय आणि माझं कुठेतरी महाराष्ट्रभर झालेलं नाव ही त्यांच्यासाठी पोटदुखी ठरलेली आहे. म्हणून त्यांनी माझं स्थानिक राजकारण्यांनी तिकीट कापलेलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींनी याची दखल घ्यावी. ताई, जर कधी जनतेने आपल्याला कौल दिला तर आपण या प्रभागाचा विकास कसा करणार आणि आपलं चिन्ह काय ते सांगा. माझं अपक्ष उमेदवार म्हणून ब गटात नारळ हे चिन्ह आहे आणि मी निवडून आल्यानंतर सर्वप्रथम महिला मुलींचं जे संरक्षण करण्याचे जे कायदे आहेत त्याच्याबद्दल मी थोडीशी भूमिका मोठी घेणार आहे. महिला मुलींच्या संरक्षणासाठी मला पाहिजे तेवढी मोठी भूमिका घ्यावी लागली तरी मी घेणार आहे. त्याचप्रमाणे आमच्या प्रभागामध्ये अनेक विकास कामे पेंडिंग आहेत, त्या सर्व विकास कामांना हाती घेऊन जनतेला समाधानकारक असं कार्य करून दाखवणार आहे. ताई, आपण आमच्या चॅनलला भेट दिली त्याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू.